ते एकदा मध्यंतरी काहीतरी त्यांच्या ऑफिसचा सगळे स्टाफ होते, त्यांचे लोक होते, मला असं वाटतं टाइम्स ऑफ इंडिया मधले होते. ही गोष्ट आता झाली त्याला 15-1 वर्ष झाली, 10-15 वर्ष झाली. त्यांना घेऊन ते कुठेतरी पिकनिकला म्हणून गेले. या कर्जत बिरजत या सगळ्या भागामध्ये कुठेतरी गेले. पावसाळ्याचे दिवस होते. त्यांनी मला सांगितलं, म्हणे मला जरा पोचायला उशीर झाला. मी बघितलं तर आमच्या म्हणे वर्तमानपत्रामध्ये काम करणारे एक 10-12 बंगाली लोक होते. मुलं मुली अशा सगळे बसले होते. आणि ती मुलं मुली रवींद्रनाथ टागोरांच्या कविता आणि गाणी म्हणत होते. त्याला रवींद्र संगीत म्हणतात. बंगाल सोडून महाराष्ट्रामध्ये आहेत, महाराष्ट्राच्या एका वर्तमानपत्रामध्ये काम करतायत आणि इथे आल्यावर देखील त्यांचं रवींद्र संगीत ते विसरलेलं नाहीत. आणि आमच्याकडे लेखक कोण आणि कवी कोण हा जातीतनं पाहिला जातो. तुम्ही मराठी म्हणून एकत्र कधी येऊच नाहीत याचा पूर्णपणे बंदोबस्त केलेला आहे तुमचा. पूर्णपणे बंदोबस्त केलेला आहे. आता काल परवाकडे कोणतरी ते कोणी साधू आहेत ना, संधी साधू, कोणालाही पेव फुटत. त्याशी एका बाबाची एकाने मस्त उतरवली. मी कुठेतरी त्याची कोणाकडे तरी क्लिप पाहिली, ती फार फार सुंदर उतरवली त्याची. त्याने विचारलं काय बाबा, सीता स्वयंवर में रावण जी आए थे क्या? बरं, आता ह्यांना काही सगळंच माहिती असतं ना, वरती काही लावलं की सगळंच माहिती असतं. तर बोला हाँ आए थे. अच्छा, तो उनको न्योता देने कौन गया था? तो बोले नहीं, वो राम जी के कोई थे, उनके साथ वाले जो थे उनको न्योता देने गए थे. अच्छा, तो न्योता पहुंच गया वहां पे? तो बोले हाँ, इसीलिए तो आ गए. अच्छा, तो राम जी उसी रास्ते से क्यों नहीं गए? वो सेतु क्यों बांधा? बोलती बंद त्याची समोरच्याची. याचा कारण अभ्यास नाही, माहिती काहीच नाही, बस बसायचं. साधी भोळी माणसं तर आहेतच या देशात. ही सगळी माणसं इथे येणार आणि कसा वाद पेटवायचा फक्त बघा. वाद फक्त पेटवायची. काय, मी तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला सांगतो की कोणतीही सद्य परिस्थिती ही तुम्हाला राजकारण सोडून बोलता येत नाही. आज हा कोणावरती तरी बाबा राजकारणाच्या वरती बोलणार आहे वगैरे अशातला असेल ते येतच त्याच्यामध्ये. परंतु हे सगळं वाटोळं जे झालेलं आहे, या सगळ्या वाटोळ्याला कारणीभूत फक्त महाराष्ट्रातले राजकारणी आहेत, दुसरं कोणी नाही. नाही तर हिंमतच नाही होणार हो. आज जो महाराष्ट्रामधला जो प्रश्न, आज तो काय, तो रिक्षा भिक्षांचा काय मराठी बोललं पाहिजे वगैरेचा जो विषय आलाय, हिंमत कशी होते मला जरा सांगा. नाही मराठी बोलणार. तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला ते सांगतायत की नाही मराठी बोलणार आम्ही, आणि ज्याच्यावरती आमचे मंत्री त्यांना सांगतायत बरं बरं ठीक आहे, 4 महिने अजून घ्या, मराठी शिका. हिंमत नाही तुमची, लायसन्सच रद्द करा. हेच बाकीच्या राज्यात काय होईल? हेच तामिळनाडूमध्ये जर समजा ते बोलले नाही बोलत जा तामिळ, काय होईल मला जरा सांगा तिकडे. पंजाबमध्ये गेले आणि बोलले नाही येत पंजाबी, आम्हाला नाही बोलायचं पंजाबी, काय होईल तिकडे. गुजरातमध्ये गेले आणि बोलले नाही गुजराती बोलायचं आम्हाला, काय होईल त्या राज्यांमध्ये तिकडे. मराठी टिकवायची असेल तर ती वरपासून खालपर्यंत टिकवायला लागते. आणि आमच्या लोकांनी जे सांगितलं, आमची लोक जे सांगत आले, बोलत आले, तो महाराष्ट्राचा ठसा तो त्यांनी उमटवला ना. म्हणजे एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो, सी.डी. देशमुख
चिंतामणराव देशमुख हा देश स्वतंत्र झाल्यानंतरचे आपल्या देशाचे पहिले फायनान्स मिनिस्टर. आधी कोण होते? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या नोटा छापल्या गेल्या त्या नोटेवरचं पहिली स्वाक्षरी जी आहे नोटेवरची ती चिंतामणराव देशमुखांची आहे, एका मराठी माणसाची आहे. पण ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा पेटला आणि मुंबई महाराष्ट्रात राहणार का गुजरातमध्ये जाणार हे ज्यावेळेला त्याचा लढा ज्यावेळेला सुरू झाला, संयुक्त महाराष्ट्र समितीचा लढा ज्यावेळेला सुरू झाला, त्यावेळेला लोकसभेमध्ये या चिंतामणराव देशमुखांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितलं की तुमच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल चांगला विचार नाहीये. मुंबई ही महाराष्ट्रामध्ये राहणार आणि हा माझा राजीनामा. तो माणूस IAS होता. त्यांना जेवढे मार्क मिळाले तेवढे आजपर्यंत IASच्या परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये आजपर्यंत एवढे मार्क कोणालाही मिळाले नव्हते. ते CD देशमुख ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंसमोर राजीनामा फेकतात. हा महाराष्ट्र. आणि आम्ही काय करतोय? आमचं लक्षच नाही महाराष्ट्राकडे. आमच्या देशामधला एकमेव खेळाडू, महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू सचिन तेंडुलकर, ज्याला भारतरत्न मिळालं, एकमेव खेळाडू आहे. आम्हाला काय, मॅच बघतोय, आनंद घेतोय, बस झालं, संपला विषय. हे दुसऱ्या कोणत्याही राज्यामध्ये असतं ना, त्यांचं काय केलं असतं? थोडा लाईट लावा रे लोकांमध्ये. मला असं वाटतं मी एकटाच बोलतोय. लोकांमधले लाईट आहेत का? माझ्यावरचा नाही. हा बघ, हा लोकांमध्ये आहेत की नाही लाईट? अरे तापायला लागलं रे माझ्या मागे. आज मी जर चुकत नसीन तर आज दादासाहेब फाळकेंची जयंती. माहितीच नाही आम्हाला कोणाला. आज आम्ही OTT वरती बघतोय, चित्रपट बघतोय, आम्ही मजा घेतोय, चित्रपटांची मजा घेतोय. अरे पण ज्या भारतामध्ये पहिल्यांदा चित्रपट सृष्टी आणली, चित्रपट ज्या माणसाने पहिला बनवला तो आमचा मराठी माणूस दादासाहेब फाळके. आम्हाला विसरच पडलेला आहे या लोकांचा. सत्यजित रे यांना ऑस्करचा लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला. ऑस्करचा लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड हा सत्यजित रेंना मिळाला, पण आमच्या व्ही शांतारामांना नाही मिळाला, आमच्या दादासाहेब फाळकेंना नाही मिळाला, आमच्या बाबूराव पेंटरांना नाही मिळाला. आमची लॉबीच नाही. आमच्या राज्यकर्त्यांना, आमच्या पुढाऱ्यांना वाटलं पाहिजे की आमची माणसं आम्ही मोठी केली पाहिजेत. काही नाही, निरुत्साह. आमच्या लोकांना मोठं बोलण्यातच आम्हाला पाप वाटायला लागलं. तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी घ्या, त्यात मराठी माणसं आहेत. कुठे आहेत ती? गोवारीकर आहेत, माशेलकर आहेत, अनेक लोक आहेत. माशेलकर या माणसाने आज आम्हाला कळत नाही, आम्ही जातो खंडोबाला, जातो खंडोबाच्या इकडे जातो, आम्ही तुमचा काय त्याला काय हळद असते ना तिकडे, भंडारा, आम्ही उधळतो तिकडे भंडारा. भंडारा म्हणजे काय? हळदच ना. या हळदीवरती अमेरिकेने पेटंट सांगितलं होतं की हे नाही आमचं आहे म्हणून. अमेरिकेने जागतिक स्तरावरती आमचे माशेलकर भांडले आणि ते पेटंट भारताला मिळवून आणलं की हळद आमची आहे.
आम्ही रोज सकाळी देवाला लावताना हळद लावतो, कुंकू लावतो, पण आमच्या त्या हळदीचं पेटंट हे ज्या माणसाने आणलं आमच्याकडे आम्हाला माहित नाहीये. आम्हाला महत्वच नाही आमच्या माणसांचं. काही देणं घेणं नाहीये. मी त्या दिवशी सांगितलं ना तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये संगीतकार, मराठी संगीतकार तर असंख्य होऊन गेले, पण देश पातळीवरचं, जागतिक पातळीवरचा लक्ष्मीकांत कुडाळकर, लक्ष्मीकांत प्यारलाल मधले लक्ष्मीकांत हे कुडाळकर होते, आमच्या कुडाळ मधले. आमचा मराठी माणूस होता. 6,300 गाणी दिली आजपर्यंत. 6,300 गाणी कशाला म्हणतात हो? काय आहे आमच्याकडे? लक्ष्मीकांत कुडाळकरांच्या नावाने आमच्याकडे काही आहे? छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची ओळख. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही महाराष्ट्राची ओळख. ज्योतिराव फुले आमचे ही महाराष्ट्राची ओळख. हे मोठेच होते, ही मोठीच माणसं होती. लोकमान्य टिळक ही मोठीच माणसं होती. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केवढ्या गोष्टी आहेत. पूल आहेत, पुतळे तर भरपूरच आहेत. बाबासाहेबांच्या नावाने किती आहेत? अनेक रस्ते आहेत, अनेक गोष्टी आहेत. ज्योतिरावांच्या नावाने किती आहेत? पुतळे आहेत, अनेक रस्ते आहेत, अनेक चौक आहेत. लोकमान्य टिळकांच्या नावाने किती आहेत? अनेक गोष्टी आहेत, रस्ते आहेत, चौक आहेत, स्मारक आहेत, पुतळे आहेत. इतर जी मोठी माणसं होऊन गेली महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाने आपण कधी काय करणार आहोत? ही स्मारक, हे चौक, हे पुतळे, अहो जगाला ओरडून बोंबलून सांगितलं पाहिजे आमच्याकडे कोण जन्माला आले. आणि ते फक्त महाराष्ट्रामध्ये आले, इतर भारताच्या कुठच्याही प्रांतात नाही आले. काँग्रेसची स्थापना याच महाराष्ट्रात झाली. RSSचे सरसंघचालक झाले आजपर्यंत. किती झाले? ते 5 झाले ना, बरोबर ना? 5 का 6 झाले? 6 झाले. या 6 पैकी 4 मराठी माणसं आहेत. म्हणजे या देशामध्ये सर्वात मोठे जे काही पक्ष किंवा संघटना ज्या काही उभ्या राहिल्या, आपण त्याच्याकडे ह्या पक्षाचा आहे, आपण तो त्या पक्षाचा आहे. अरे महाराष्ट्रातला आहे हे आपण का विसरतोय? लता मंगेशकर एवढी मोठी मोठी गायिका, भारतरत्न लता मंगेशकरांच्या नावाने काय महाराष्ट्रामध्ये जरा सांगा मला. आता आशाताई गेल्या, किशोरी आमोणकर, अहो भीमसेन अण्णा, भीमसेन जोशींच्या नावाने काय आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये. हे जर दुसऱ्या राज्यामध्ये जन्माला आले असते ना, त्यांनी ओरडून ओरडून जगाला सांगितलं असतं, आमच्याकडे कोण रत्न जन्माला आली. आम्ही पडलोय कशामध्ये, सापडलोय कशामध्ये? आम्ही जातीपातीत सापडलोय. लोकमान्य टिळक ना ब्राह्मण होते, जाऊन दे, आपल्याला काय करायचंय. महात्मा ज्योतिराव फुले ना माळी होते, आपल्याला काय करायचंय. बाबासाहेब आंबेडकर ते दलित होते, त्याला काय, आपल्याला काय करायचंय. शिवाजी महाराज ते काय मराठ्यांचे राजे. हे आमच्याकडेच सगळं सुरू केलं. हे आम्हीच लोकांनी सुरू केलं. आम्हीच आमच्या महापुरुषांना जातीपातीमध्ये आम्ही विभागलं. आम्हीच आमच्या लेखकांना, कवींना, आम्ही सगळ्यांना आम्ही जातीमध्येच बघायला लागलो. पुस्तकाचं नाव नाही बघायचं, पुस्तकाचा लेखक बघायचा आणि त्याप्रमाणे पुस्तक विकत घ्यायचं की नाही घ्यायचं आम्ही ठरवायचं. कोण काय बोललंय याच्यावरती आम्हाला काही देणं घेणंच नाही रे. इतका विभागलेला, इतका बेसावध मराठी माणसापेक्षा दुसरा माणूस नाही भूतलावरती. माझ्या मनातला जो महाराष्ट्र आपण ज्याला म्हणतो, अहो महाराष्ट्र दरवेळेला बोलताना आम्ही आमचा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे म्हणजे काय. म्हणजे काय आम्हाला कळतच नाही. बरं, अनेक सुशिक्षित लोक आहेत त्यांनाही समजत नाही. मी नेहमी सांगत असतो ना, माणूस सुशिक्षित असून उपयोगाचा नाहीये, तो माणूस सुज्ञ असावा लागतो. ते मध्यंतरी काय ते झालं ना, ते काय सिंदूर
काय ते युद्ध काय ते झालं सगळं, आणि मग सगळे जण सुरू झाले, कराची ले लिया, इस्लामाबाद ले लिया, आणि काय अजून काय घेतलं, लाहोर ले लिया. साला म्हटलं हे घेऊन करायचं काय याचं? समजा उद्या लाहोर घेतलं तर लाहोर मध्ये सत्ता कोणाची? बाकी सगळं पाकिस्तानचं, मध्ये लाहोर फक्त भारताची. असं कसं होऊ शकतं? काहीही थापा मारतात आणि आमचे लोक टाळ्या वाजवतात. घेतलं बरं का एकदाच लाहोर, जणू का हात सोडून आला होता तिकडनं. काही माहिती नाही, कशाचा कशाला काही पत्ता नाहीये. आपल्या जगामध्ये, आपल्याच विश्वामध्ये दंगलेले असतात, रमलेले असतात. जा एकदा बाहेरच्या राज्यांमध्ये बघा, दुसऱ्या भाषांमध्ये कधी दुकानाच्या पाट्या तरी लागतात का बघा. आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, आज भाईंदर बिंदर या ठाणा बिणा अनेक ठिकाणी आज गुजराती पाट्या लागतात. पुण्यामध्ये गुजराती पाट्या लागतात. माझा भाषेला विरोध नाहीये, भाषा तिकडे गुजरातमध्ये, भाषा कुठलीही चांगली, पण ते तिकडे त्या राज्यात, ज्या राज्याची राजभाषा जी आहे त्याच भाषेमध्ये इकडचे बोर्ड लागणार. याच्यावरती आपण ठाम राहिलं पाहिजे. आणि मग माझ्या सहकार्यांनी उद्या सर समजा काहीतरी केलं की लगेच आमचेच बोलणार. खरं तर मारायला नव्हतं पाहिजे. मग काय करायला पाहिजे होतं? आरती ओवाळायला पाहिजे होती त्याची. काय करायला पाहिजे होतं? सर्वात महत्वाची गोष्ट कोणती? यांची हिम्मत होते. या सगळ्या गोष्टी, आम्ही मराठी बोलणार नाही, तुमच्या राज्यात आम्ही गुजराती पाटी लावू, आम्ही तुमच्या राज्यात येऊन आम्ही मुंबईला बॉम्बे म्हणू. म्हणजे गंमत बघा, बॉम्बेचं मुंबई, खरं तर मुंबईच नाव आहे त्याचं, आणि मद्रासचं चेन्नई हे एकाच वेळेला झालंय. 96 साली का 97 साली. पण सगळे लोक बोलताना बरोबर चेन्नई बोलणार आणि इथे बोलताना बॉम्बे म्हणणार. हॉटेलची नावं बदललेली लक्षात राहतात रे. ओबेरॉयचं ट्रायडंट झालं की लगेच लक्षात राहते यांच्या. नाही ट्रायडंटला जायचंय. अरे पूर्वी ओबेरॉय होतं ना. नाही आता ट्रायडंट झालं. मग मुंबई झालेलं लक्षात राहत नाही. बरं, तो आमचा भावनेचा विषय आहे. तिथे 7 आयलंड्स होती, बेटं होती. त्या 7 बेटांवरती फक्त एक मंदिर होतं, ते मुंबा देवीचं मंदिर होतं. आणि मराठी माणूस देवीला आई म्हणतो. तो तिथे जाताना कुठे चाललास? मुंबईला चाललो, मुंबईचं दर्शन घ्यायला चाललो. याच्यातनं ते मुंबई हे नाव आलं.